नमस्कार, मी आहे प्रीती आणि तुम्ही बघत आहात टॉक शो विथ प्रीती. आज मी घेऊन आले टॉक शो विथ प्रीतीचा न्यू एपिसोड. सक्सेस हा शब्द ऐकायला जरी सोपा वाटत असला तरी त्यामागील स्टोरी, स्ट्रगल अँड कन्सिस्टन्सी थोड्यांनाच माहीत असते. आज आपण भेटणार आहोत अशाच एका पर्सनॅलिटीला ज्यांनी आपलं नाव केवळ कॉर्पोरेट वर्ल्ड मध्येच नाही तर हजारो तरुणांच्या मनात कोरलं आहे. फ्रॉम अ सिम्पल बिगिनिंग टू बिकमिंग व्हाईस प्रेसिडेंट, मार्केटिंग अँड सेल्स, तसेच पॉवरफुल मोटिवेशनल स्पीकर म्हणून हजारो तरुणांना दिशा देणारे, लेट्स डाइव इनटू द जर्नी ऑफ मिस्टर अमित कुमार चव्हाण सर. वेलकम टू द शो सर. थँक्यू. सर, पहिल्यांदा सांगा की तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे, ऑलवेज हॅपी गो लकी. आणि आता आपल्या ऑडियन्सला सांगा की सर तुमचं बालपण नेमकं कसं गेलं? माझं बालपण हे तासगाव म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये तालुका आहे. तिथं गणपती मंदिराच्या शेजारी चव्हाणवाडा म्हणून एक फेमस वाडा आहे, राव बहादूर चव्हाणवाडा. आमच्या आजोबांना राव बहादूर ही पदवी मिळाली होती ब्रिटिश गव्हर्नमेंट कडून आणि जवळपास 10 गुंठ्याचा वाडा आहे आणि एकदम चेहरेबंदी वाडा आहे आणि त्यांच्या नावानं ओळखला जातो. तिथं माझं बालपण अतिशय राजशाही थाटामध्ये गेलं आणि लहानपणी मी खूप असं वांड म्हणा किंवा खोडकर म्हणा किंवा खिलाडू वृत्तीचा म्हणा दाडक भरपूर झालेले होते. असं माझं लाईफ खूप मस्त गेलेलं आहे बालपण माझं. आज एक यशस्वी बिझनेस लीडर आहात, पण त्यामागचा संघर्ष काय होता? संघर्ष हा स्क्रॅच पासून मी स्टार्ट केलेलं. जसं भारतीय विद्यापीठला माझं MBA झालं आणि आमची 96 ची बॅच होती आणि डॉक्टर पतंगराव कदम सरांनी MI नेहरूजी म्हणून एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रिन्सिपलना गेस्ट लेक्चर म्हणून बोलवलेलं होतं आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करताना त्यांनी सांगितलं की डिक्स इंडिया कंपनी जी होती त्याच्यामध्ये त्यांनी मार्केटिंग मॅनेजरचा जॉब केला होता. स्टार्टिंगला डिक्स इंडिया कंपनीनं इन्व्हेलर लॉन्च केलेलं होतं आणि ते इन्व्हेलर 2 वर्ष विकायचा प्रयत्न करून सुद्धा ते विकलं गेलं नव्हतं. जाहिराती भरपूर केल्या. त्यांना तो टास्क देण्यात आला MI नेहरूजींना आणि त्यांनी तो काय केलं की मुंबईच्या चौपाटीला एक 10 लोकांची टीम उभा केली आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला ते डिक्स इन्व्हेलर श्वास घ्यायला दिला. कसं वाटतं, रिलीफ मिळतोय. एक्सपिरियन्स मी शेअर केला होता, तो माझ्या माइंडमध्ये फिट बसलेला की तुम्हाला रस्त्यावरती उतरायचं आहे कस्टमर जर तुमच्याकडे येत नसेल. आणि सेम मी ज्या कंपनीत लागलो त्यांचं पण प्रोडक्ट एकदम स्क्रॅच होतं, त्यांना विकलं गेलं नव्हतं हार्डवेअर शॉपमध्ये. मग आम्ही काय केलं की डायरेक्ट कस्टमरकडे जायला सुरुवात केली. त्याचं डेमोन्स्ट्रेशन करून तो जी सुरुवातीची 10 वर्ष होती ती खूप संघर्षमय होती कारण आम्हाला ऑल इंडिया डेव्हलप करायचं होतं. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये मी स्वतः गेलोय आणि भारतातील एकही असा जिल्हा नाही की तिथं आमच्या कंपनीचं प्रोडक्ट पोहोचलं नाही. मग तो जो पूर्ण जर्नी होती ती 3-3 महिने 4-4 महिने टूर असायच्या आणि ओव्हरनाईट ट्रॅव्हलिंग असायचं. हा खूप संघर्ष मला सुरुवातीला करावा लागला, त्यामुळे ती सक्सेस मिळाली. मग MBA नंतर तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट कोणता होता? MBA नंतर माझा लाईफ मधला टर्निंग पॉईंट एकतर बेसिकली आमच्या वडिलांची अपेक्षा होती की मी पोलीस डिपार्टमेंट जॉईन करावं आणि क्लास 1 अधिकारी SP किंवा DYSP ह्या पोस्टला, कारण पर्सनॅलिटी होती आणि मी NCC मध्ये लीडर होतो, सार्जंट होतो, अंडर ऑफिसर होतो. त्या पोशाखामध्ये मला वडिलांनी बघितलं तर वडिलांचं एक ड्रीम होतं की मी पोलीस डिपार्टमेंट जॉईन करावं. त्यासाठी मी MPSC UPSC करत होतो. परंतु अनफॉर्च्युनेटली मी ज्या वेळेला अपेअर केलं त्यावेळेला ते एक्झाम मध्ये खूप मोठा घोटाळा झाला, त्यामुळे 1.5 वर्ष एक्झामच झाल्या नाहीत. तोपर्यंत बसून काय करायचं तर माझे मित्र उमेश बाबर म्हणून होते PDUP कॉलेज तासगावला, त्यांनी मला MBA करायचा सल्ला दिला आणि तो सिनियर असल्यामुळे तो फर्स्ट इयरला अपेअर झालेला होता. मग माझं BCom झाल्यानंतर मी UPSC MPSC एक्झाम नाहीत म्हणल्यानंतर बसून काय करायचं म्हणून मी MBA जॉईन केलं आणि MBA झाल्यानंतर त्याच उमेश बाबरच्या रेफरन्सने मला आमची कंपनी जी आहे आता ती मला जॉईन करायला मिळाली आणि तो माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. मार्केटिंग आणि सेल्स मध्ये इम्पॉर्टंट कोणती स्किल आहे सर? मार्केटिंग आणि सेल्स, मार्केटिंगच्या अंतर्गतच सेल्स, ऍडव्हर्टायझिंग हे डिपार्टमेंट्स येत असतात. मार्केटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही फील्ड वरती जाणं खूप गरजेचं आहे. जसं एखाद्या प्रोडक्शनचा जो मॅनेजर असतो त्याला शॉप फ्लोअरला जाऊन सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करणं, शॉप फ्लोअरला वर्किंग करणं जेवढं गरजेचं असतं सुरुवातीला, तसंच मार्केटिंग मध्ये तुम्ही पहिल्यांदा फील्ड वरती जाणं, कस्टमरशी भेटणं, रिटेलरशी भेटणं, डिस्ट्रीब्युटरशी भेटणं, CNFशी भेटणं, मार्केट काय अंडरस्टँड करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात.
ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट काम करताना तुमच्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज काय असतं? व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत असताना सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. एकतर कंपनीचे डायरेक्टर्स, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स, बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या एक्सपेक्टेशन्स, डीलरांच्या एक्सपेक्टेशन्स, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स, मार्केटिंगची टीम असते जी कोर पार्ट असते, त्यांच्या इच्छा अपेक्षा असतात, त्यांचं करिअर असतं. या सगळ्याचा बॅलन्स करून जावं लागतं. कुठेही झुकतं माप देऊन चालत नाही. तो जर बॅलन्स जमला तर मग तुम्ही लॉंग लास्टिंग एका कंपनीमध्ये 25-25 वर्ष करू शकता. त्यामुळे हा बॅलन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. 500 कोटींच्या ग्रुप सोबत काम करताना कोणती थिंकिंग प्रोसेस यूज करता? 500 कोटीच्या कंपनीच्या सोबत काम करताना थिंक प्रोसेस म्हणजे की करंट मार्केट सिनेरिओ काय आहे हा अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या बेसिसवरती तुम्ही लॉंग टर्मचे डिसिजन्स काय घ्यायचे त्याचा पूर्ण स्टडी करावा लागतो. बऱ्याच वेळेला काय होतं, फॉर एक्झाम्पल की लेटेस्ट सांगतो की आता आखाती युद्ध चालू आहे, त्यामुळे पेट्रोलियमच्या किमती वाढलेल्या आहेत. सडनली आपण काय करतो की लगेच आपल्या पण किमती वाढवतो आणि त्याचा एक्झिस्टिंग मार्केटिंग नेटवर्क वरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. म्हणजे आपण जर आपलं डीलर नेटवर्क, रिटेलर नेटवर्क जर हँडल, कस्टमर जर हँडल केले नाही, त्यांना जर रिलीफ दिला नाही तर ते डायव्हर्ट होतात. त्यामुळं करंट सिनेरिओमध्ये स्टेबिलिटी खूप अपेक्षित असते. ती स्टेबिलिटी द्यावी लागते. त्याचा लॉंग टर्म बेनिफिट होतो. आता करंटली आपण आहे तो स्टॉक कमी रेटमध्ये विकणं किंवा आहे त्या रेटनं विकणं हे ऍडवायझेबल असतं. बऱ्याच कंपन्या काय करतात की रेट वाढले तर लगेच रेट वाढतात आणि फायदा उचलायला चालू करतो, मग कस्टमर तुटतो. त्यामुळं शॉर्ट टर्म डिसिजन, लॉंग टर्म डिसिजन बायफिकेशन करून त्याचा स्टडी करून मग तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतात. त्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झाला तर तुम्हाला सक्सेस 100% मिळतो. एखाद्याला जर बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर तुम्ही काय सल्ला देता? बिझनेसमध्ये जर एखाद्याला उतरायचं असेल तर पहिल्यांदा जो बिझनेस करणार आहे त्या गोष्टीचं नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे. रॅन्डमली तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स नाही किंवा तुम्हाला फॅमिली हिस्ट्री काही नाही किंवा तुमच्या कुठल्या मित्राने केलेलं तुम्ही बघितलेलं नाहीये, तुम्हाला वाटलं की हॉटेल टाकायचं म्हणून हॉटेलमध्ये उतरलं तर तसं 100 पैकी एखादा सक्सेस होऊ शकतो, पण तो 99% फेल्युरिटीचे चान्सेस असतात. तर तुम्हाला जो बिझनेस टाकायचा त्याचं पूर्ण नॉलेज घेणं आणि त्या इंडस्ट्रीमध्ये 1 वर्ष 2 वर्ष काम करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तिथला एक्सपिरियन्स घेऊन मग त्याचं रॉ मटेरियल कुठून मिळतं, त्याचे रेट्स काय आहेत आणि मग एम्प्लॉई मॅनेजमेंट कसं काय आहे किंवा तुमचा सेटअप तुम्ही कुठं लावणार आहे, बाकीच्या सगळ्या फंड्स काय लागणार आहेत, हे सगळं स्टडी करून मग तुम्ही त्याच्यामध्ये उतरणं हे योग्य असतं. मार्केटिंग आणि सेल्स मध्ये ट्रस्ट किती इम्पॉर्टंट असतो? 100% ट्रस्ट वरती सगळं हे चालतं. ट्रस्ट जर नसेल तर तुमचा प्रोडक्ट वरती पहिल्यांदा ट्रस्ट पाहिजे, प्रोडक्ट तेवढा क्वालिटीचा पाहिजे, मार्केटिंगच्या टीम वरती तुमचा ट्रस्ट पाहिजे आहे, त्याच्यानंतर डीलर वरती ट्रस्ट पाहिजे आहे. हे शेवटी सगळं ट्रस्ट वरती चालतं. तुमचं जर प्रोडक्ट थोडंफार कमी असेल तर चालेल, परंतु तुमचं जर बाउंडिंग जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही अगदी मराठीमध्ये म्हणतात की माती सुद्धा विकली जाते. तर त्या सगळ्या ट्रस्ट वरतीच हे सगळं सेटअप चालतो, मार्केटिंग आणि सेल्स चालतं. पॅन इंडिया प्रेझेन्स कंपनी सोबत काम करताना नवीन असं काय शिकायला मिळालं? पॅन इंडिया एक्झिस्टन्स असल्यामुळं मला पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा जावं लागलं स्टडीसाठी. आणि पॅन इंडिया एक्झिस्टन्स असल्यानंतर वेगवेगळे डिफरंट कल्चर असतात, त्यांची संस्कृती असते, त्यांचे फेस्टिवल्स असतील, आमच्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल असायचे, तिथे कल्चरल ऍक्टिव्हिटीज चालायच्या. लोकांचं भाषा जसे 50 किलोमीटरला बदलते तसं त्यांचे ऍटिट्यूड बदलतात, त्यांच्या रिक्वायरमेंट बदलतात, तिथलं राहण सहन बदलतं. अगदी आम्ही नेपाळला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथलं फूड कल्चर काय आहे, कलकत्त्याचं फूड कल्चर वेगळं असतं. हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं आणि जेवढं फिराल तेवढं तुमचं नॉलेज गेन होतं. सर, आता तुम्ही ब्लॅक बेल्ट इन मार्शल आर्ट, तर त्याचं तुमच्या पर्सनॅलिटीवर काय इम्पॅक्ट पडला आहे? तर मी सगळ्यांना सजेशन असं देईल की तुम्हाला एखादा तरी गेम राखणं किंवा तुम्ही प्रॅक्टिस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा फायदा असा होतो की ज्याला तुम्ही आता मार्शल आर्ट्स मध्ये शिकलो तर मेंटल स्टेबिलिटी खूप राहते, त्याच्यामध्ये फिजिकल वर्क होतं, त्यामुळे फिजिकल फिटनेस चांगला राहतो. त्या ऍक्टिव्हिटीज करत असताना तुमचं बाकीचे सगळे टेन्शन तुम्ही विसरून तुम्ही हेल्थवरती कॉन्सन्ट्रेट करता किंवा तुम्ही कराटे खेळत असाल तर तुम्ही फाईट खेळताना तुमचं लक्ष बरोबर कॉम्पिटिटरकडे असतं, समोरच्याकडे. त्यामुळे मेंटल आणि फिजिकल फिटनेस दोन्ही पण बिल्ड होतो. त्याचा मला सोशल लाईफमध्ये किंवा माझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप फायदा झाला. डिसिजन घेताना मेंटल स्टेबिलिटी खूप महत्वाची असते, ती मला त्यातून मिळाली.
सैनिक स्कूल तासगावमध्ये ऍज अ मार्शल आर्ट कोच म्हणून काम करताना तुम्हाला असा कोणता मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे? तिथे मी जवळपास 8 वर्ष कोचिंग केली. जमदग्नी सर त्यावेळेला तिथं प्रिन्सिपल होते. त्यामध्ये मी तिथल्या जे सैनिक स्कूलचे जे विद्यार्थी असतील तर ऑलमोस्ट 8 वर्ष मी तिथे कन्सिस्टंटली मार्शल आर्ट्स, जुडो, कराटे, कुंफू वगैरे शिकवलेलं आहे. मेमोरेबल इन्सिडेंट्स म्हणजे असं की दरवर्षी गेस्ट यायचे आणि 2 वर्ष राज ठाकरे आणि नाना पाटेकर हे एकदा आले होते अॅन्युअल फंक्शनच्या वेळेला. मग त्यांच्यासमोर मी कराटेचे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे घेत होतो. ते काताज वगैरे असतात, ते काताज झाल्यानंतर थोडं थ्रिलिंग काहीतरी करावं म्हणून आम्ही 9वीच्या मुलांना त्याचं स्टमक फिटनेस आम्ही क्रिएट केलेलं होतं स्टमक सेटअप मारून आणि त्यांच्या पोटावरून आम्ही मोटरसायकल किंवा बुलेट गाड्याचा आमचा डेमो चालू होता. आणि नाना पाटेकर अचानक उठले, अरे 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 ते लहान मुलगा आहे, त्याला काहीतरी होईल. तर आम्हाला प्रॅक्टिस होतं, आम्ही व्यवस्थित पोटावरनं गाडी घातली. तो नाना पाटेकर असे माझ्याकडे फोटो सुद्धा असं आश्चर्यकारक त्यांचे भाऊ त्यांनी त्या मुलाला उचलला, तुला काय झालं का? तो मला म्हणला की माझं फिटनेस सरांनी एवढं केलेलं आहे की माझ्या पुढे जीप जरी गेली तर सुद्धा काय होत नाही. नाना पाटेकरने त्यावेळेला मलाही शाबासकी दिली, त्या मुलाला पण शाबासकी दिली. हा मेमोरेबल इन्सिडन्स माझ्या लाईफमध्ये होता. तर सर तुम्ही कबड्डीमध्ये पण स्टेट लेवल खेळा, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. दर्यावर्दी किसान व्यायाम मंडळ तासगाव हे मोठं व्यायाम मंडळ आजही आहे. तिथं आनंद पाटील स्वर्गीय तिथे यायचे, गुलाब काका पाटील वगैरे त्यांचे तिथं सपोर्ट त्यांना आम्हाला चांगला कबड्डीला त्यांनी दिला. तर तिथं कबड्डी मी अगदी 5वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत कबड्डी मी खेळत होतो आणि अगदी आवडीने खेळत होतो. स्टेट लेवल, नॅशनल लेवल पर्यंत मी खेळलोय. टीम वर्क काय असतं किंवा तुम्ही कोण आहात किंवा किती हुशार आहात किंवा कुठल्या जातीचे आहात हे सगळं विसरून टीम मध्ये खेळायची तुमची प्रवृत्ती डेव्हलप होते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे मी चांगला कबड्डी प्लेअर होतो. अगदी म्हणजे माझ्यामुळे मॅच जिंकायची. आणि आम्ही कुठं बाहेर खेळायला गेलो, दर्यावर्दी टीम म्हणले की ते अमित आला, त्यावेळेला आम्ही त्या नावावर ओळखायचे. आणि त्यावेळेला मला एक त्यांनी नाव पडवलं की दर्यावर्दी जसं चक्रवर्ती म्हणजे काय की ज्यावेळेला ते असे आपण एंट्री टाकल्यानंतर ते असं रिंगण करतात, चक्र तयार करतात आणि पकडायचा प्रयत्न करतात. त्यावेळेला मी असे राऊंड मध्ये उडी मारून बाहेर येत होतो, ते चक्रव्यूहातून बाहेर सुटत होतो. त्यामुळे ते चक्रव्यूह मला नाव पडलं होतं. त्याचा मला डेली लाईफ मध्ये असं झालं की कुठलंही आयुष्यातलं चक्रव्यूह असेल तर त्यातनं उसळीवर मी बाहेर पडू शकतो. त्याचा तो मला बेनिफिट आजही होतोय. सर तुम्ही एनसीसीचा तुमच्या लिडरशिप मध्ये काय फायदा करून घेतला? एनसीसी चंपाबेनवाडीला माझं शालेय शिक्षण झालं. तर 8वी 9वीला मी एनसीसी ए सर्टिफिकेट घेतलं. आता 11वी 12वी हे भारतीय विद्या मंदिर तासगाव इथं माझं बी सर्टिफिकेट झालं आणि पीडीयूपी कॉलेजमध्ये सी सर्टिफिकेट झालं. त्याची माझी पूर्ण एबीसी तिन्ही सर्टिफिकेट माझी उत्तीर्ण आहेत आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण. डिसिप्लिन जे काय असतं ते मला एनसीसी मधून मिळालं. एक माणसाचं अगदी बूट, लेदरचे बूट घालण्यापासून ते ब्लेझर घालणे, टाय घालणे, हेअरस्टाईल व्यवस्थित करणे, शेविंग व्यवस्थित करणे, हे जे डिसिप्लिन असतं, सगळ्या लवकर उठणं, व्यवस्थित बसणं, पण त्याला एटिकेट्स, मॅनर्स वगैरे म्हणतो, तर ते चांगले डेव्हलप होतात. गेस्चर्स चांगले डेव्हलप होतात, तुमचे कॉन्फिडन्स लेवल होते. आणि अगदी मी सार्जंट, ज्युनियर अंडर ऑफिसर, सिनियर अंडर ऑफिसर आणि लास्ट इयरला तर मला बटालियन सिनियर, सांगली 16 महाराष्ट्र बटालियन सांगलीचा मी बटालियन सिनियर होतो. म्हणजे 35 कॉलेजेसमध्ये एनसीसी जे होती त्याच्या सगळ्याचा सिनियरच्या वरती सिनियर 1 वर्ष मी होतो. मग मला सगळे नॅशनल लेवलचे कॅम्प, नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, नंतर ओशन टू स्काय कॅम्प असतो गोव्यामध्ये, तो होता. आणि आम्ही काश्मीर टू कन्याकुमारी रॅली सुद्धा कायनेटिक होंडावरून केलेली आहे. फक्त अनफॉर्च्युनेटली मला आरडी पिरियड अटेंड करता नाही, रिपब्लिकन डे पिरियड, कारण का त्याच वेळेला आमची रॅली होती. तर माझं पूर्ण पर्सनॅलिटी त्या एनसीसी मुळे डेव्हलप झाली. आजच्या जनरेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं? आताचे मी ऑलमोस्ट सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर, मी सातारामध्ये सगळ्या मॅनेजमेंट कॉलेजला मी लेक्चर द्यायला जातो. ते मोफत लेक्चर होतं. ऍज अ सोशल वर्क मी सगळ्यांना, मोस्टली मॅनेजमेंटचे स्टुडंट असेल, बीकॉमचे स्टुडंट असेल किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंटना करिअर गायडन्ससाठी मी जात असतो. आमच्या वेळची जी बॅच होती, म्हणजे जवळपास एक 15-20 वर्षापूर्वीची मुलं आणि मॅनेजमेंटची मुलांच्या बद्दल स्पेसिफिक बोलेल, आणि आत्ताची जी मॅनेजमेंटची मुलं आहेत किंवा इंजिनिअरिंगची मुलं आहेत, थोडासा मेजर फरक मला असं जाणवतं की आत्ताची सुरुवातीची मुलं कष्ट करायला तयार असायची, डेडिकेशन त्यांचं चांगलं होतं किंवा हार्डवर्किंगची त्यांच्याकडे ऍबिलिटी होती. आता सुद्धा ऍबिलिटी आहे, परंतु
आताच्या मुलांना शॉर्टकट पाहिजे आहे किंवा इझिली मला एसी केबिन पाहिजे किंवा मी मार्केटिंग करणार तर एसी केबिन मध्ये कष्ट करायची तयारी थोडीशी कमी जाणवते. कदाचित 20% मुलं तसे कष्टाळू असतील परंतु 80% जो मॉप आहे तो असा आहे की मी युट्यूबला काहीतरी बघणार आणि मला तसंच पाहिजे किंवा सोशल मीडियावरती जास्ती लक्ष देणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात किंवा रस्त्यावरती उतरून काम करायची तयारी कमी असतात. व्हाईट कॉलर जास्ती म्हणतात आणि त्यामुळं आताच्या मुलांचा सक्सेस रेशो कमी आहे. बरेच काय काय चालू करतील आणि बरेच काय काय बंद करतील परंतु स्टेबिलिटी नाही आहे. व्हेबल ही पिढी आहे. थोडीशी स्टेबिलिटी ह्यांच्याकडून अपेक्षित आहे ती आता नाही आहे ह्यांच्याकडे. सर एखादा यंगस्टर जर टॅलेंटेड आहे पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही तर त्याला तुम्ही काय सल्ला द्या? बऱ्याच वेळेला असं होतं की लीडर्स खूप कमी असतात आणि फॉलोअर जास्त असतात. तर मग लीडर कसा बनायचं तर स्टेज डेअरिंगचं उदाहरण घेतलं तर प्रत्येकाचं स्टेज डेअरिंग नसतं. तर मग त्यांनी काय करायला पाहिजे की छोटे छोटे जे कार्यक्रम असतात शाळेमध्ये असतील गल्लीमध्ये काहीतरी एखादं गणपती मंडळ असेल किंवा तुमच्या फॅमिली गेट टुगेदर मध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तर पुढे येऊन थोडीशी अँकरिंग करायला चालू करायचं. कारण की तुम्ही स्टेप बाय स्टेपच पुढे जाता. तुम्ही जंप मारू शकत नाही. छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये जर चान्स मिळाला कोणाचा वाढदिवस असेल तर तिथं आवर्जून त्याचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल 5 मिनिटं एक्सप्लेन करायचं. पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या किंवा शाळेमध्ये असेल कॉलेजेसमध्ये असेल तर पुढे लेक्चर जायचं किंवा डिबेटिंग मध्ये भाग घ्यायचा. छोट्या छोट्या कार्यक्रमातूनच मोठे तुम्ही स्टेज डेअरिंग वाढवू शकता. सेम बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नसेल किंवा कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल हॉटेल टाकायचं तर तुम्ही पहिल्यांदा हॉटेलमध्ये जाऊन वेटरचं काम करा. मोठे मोठे इंडस्ट्रीज आपण आता ऐकतो त्यांचे सक्सेस स्टोरीज की अगदी सुरतचा एक अरबपती व्यापारीनं स्वतःच्या मुलांना सांगितलं की तू साऊथ इंडियामध्ये जा आणि खिशात 1 रुपये घेऊन जाऊ नको आणि तू मला 2 वर्ष सर्व्हाइव्ह होऊन दाखव मी तुला सगळं जग कळू दे. तसं पहिल्यांदा तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून टप्प्याटप्प्यानं तुम्ही काम शिकत जावा. तो जो कॉन्फिडन्स बिल्ड होईल तर मग तुम्ही डिसिजन मेकिंगला तुम्ही येऊ शकता. तर तुम्ही स्टार्ट करा. थांबायचं नाही की एखादा कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही तो कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी छोटे छोटे इन्सिडन्स मधून तुम्ही ग्रो होऊ शकता. ऍज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून तुम्ही 20 पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट मध्ये गेला तर त्याबद्दल थोडंसं सांगा. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी ज्या शाळेत मी शिकलो किंवा आता MBA माझं झालं भारतीय विद्यापीठ सांगलीला डॉक्टर प्रताप देसाई माझे क्लासमेटच आहेत. तर वर्षातून 4 वेळा मी तिथं जात असतो आणि मुलांचं इंट्रोडक्शन असेल इंडक्शन असेल किंवा सेंड ऑफ असेल किंवा त्यांची डिबेटिंग असतात किंवा मध्येच एखादा कुठला तर कार्यक्रम असेल किंवा तिथे इन्क्युबेशन सेंटर तिथे चालू केलेलं आहे. तर तिथं मी जातो आणि ह्या लोकांना इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स काय आहे. कारण तुम्ही पुस्तकात शिकता ते इट्स ओके ते 20% आहे. 80% नॉलेज तुम्हाला फील्डवरतीच मिळतं. तिथं जायचं कॅम्पस इंटरव्ह्यू घेणं किंवा कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांना जाऊन असिस्ट करणं अशी माझी आवड आहे. प्रत्येकाने एक सोशल वर्क करावं कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. तर ते ज्यांना कॉन्फिडन्स असेल तर त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड करणं. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे माझ्याशी पर्सनल टच मध्ये असतात किंवा कंपनी देतात त्यांनी काही बिझनेस स्टार्ट करतात त्याचं मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना गायडन्स करतो. त्यामुळे एक नवीन पिढी घडते कारण का मार्गदर्शन करणारा कोणतरी लागतो. मेंटॉर लाईफ मध्ये लागतो. सुरुवातीला गुरु असायचे आता एक मेंटॉर लागतो. तर ते मेंटॉरिंग करायला मला खूप आवडतं. ती माझी हॉबी आहे. सर अपयश आलं तरी पुन्हा उभं राहण्यासाठी तुम्ही पर्सनल स्ट्रॅटेजी काय वापरता? तर यश अपयश हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे असं कोणीही नसेल की त्याला अपयश आलं नाही. प्रत्येकाला यश येत असतं अपयश येत असतं. अपयश जेव्हा येतं त्यावेळेला खचून न जाता तर हे आपण तुम्ही वाक्य ऐकले असेल की खचून जाऊ नका. खचून म्हणजे कसं होतं की डिप्रेशन मध्ये आपण जातो आणि त्यातून लवकर ओव्हरकम होत. मी त्यातून बाहेर पडायसाठी मला पण दिवसातून 10 वेळेला अपयश येतं आणि 10 वेळेला यश येतं. तुमचं पहिल्यांदा माइंड स्टेबल पाहिजे. तुम्ही अजिबात व्हायबल व्हायचं नाही कारण का यश अपयशी येत असतं आणि जात असतं. तर जेव्हा अपयश येतं तेव्हा ते अपयश पचवायचं अंडरस्टँड करायचं ते ऍक्सेप्ट करायचं. बऱ्याच वेळेला ऍक्सेप्ट करत नाही. एखादा इन्सिडेन्स घडला मला काहीतरी जखम झाली माझा अंगठा तुटला ते फॅक्ट आहे की माझा अंगठा तुटला हे काय तुम्ही कितीही रडला तरी ते काय बदलणार नाही. तुमचं ऍक्सिडेंट झालेलं आहे हे झालेलं आहे तर झालेलं आहे तर मग रिकव्हर कसं करायचं ते ऍक्सेप्ट करायचं त्याच्यावरती इलाज करायचा. तुम्ही जर फेल्युअर झाला असेल तर तुम्ही स्वतःवरती वर्क करायचं. फेल्युअरिटीची कारणं शोधायची आणि शांत राहायचं आणि त्यातून रिकव्हरी करायची. सेल्फ स्टडी करायचं सेल्फ इम्प्रुव्हमेंट करायची. असं जर केलं तर ती मोठ्या कुठली तरी चूक घडायच्या ऐवजी छोटी झालेली असते ती आपल्याला एक चान्स असते की सुधारण्यासाठी. आपण स्वतःला रिकव्हर करायचं त्या सिच्युएशनला आपण कोपअप करून पुढे जायचं. सर तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला होता की त्या क्षणाने तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकलं?
एक पर्सनली माझं 2011 मध्ये माझा एक बावधन म्हणून आहे पुण्यामध्ये, तिथं माझी फ्लाईट होती दिल्लीची. ती मला कॅच करायची होती. थोडं लेट झालं होतं, त्यामुळं ड्रायव्हरनं थोडंसं हायवेला बावधन या ठिकाणी कात्रज मधून निघालो आणि थोडा ट्रक एक अचानक मध्ये आला आणि माझा तिथे ऍक्सिडेंट झाला. फॉर्च्युनेटली ड्रायव्हरला मला काही लागलं नाही, फक्त गाडीचा चक्का चोरा झाला होता आणि आम्ही ट्रक मध्ये आला त्या चाकाला धडकलो आणि 25 फुटाची गाडी उलटी आली रबरमुळे. एक जरी सेकंद इकडे तिकडे झाला असता तर आम्ही नसतो. एवढा भीषण अपघात होतो तो. त्यावेळेला मग असं मला क्लिक झालं की एका सेकंदामध्ये माझं आयुष्य वाचलं. देवाच्या कृपेने मी बचावलं गेलो. मग एका सेकंदाची किंमत, मग लाईफ मधला कुठलाही सेकंद सोडायचा नाही की तुम्ही एन्जॉय करायला किंवा जगायला आळस करायचं नाही. तू प्रत्येक सेकंद जगायचा. रविवारी जर सुट्टी असेल तर तुझं फोन घालायचं नाही, काहीतरी ऍडव्हेंचरच करायचं. कारण का लाईफची काही गॅरंटी नाही. एका सेकंदात तुम्ही वाचू शकता, एका सेकंदात जाऊ शकता. तो माझ्या लाईफ मधला एंटायर टर्निंग पॉईंट होता. मी माझ्या लाईफला पूर्ण बदलून टाकलं आणि प्रत्येक सेकंद एन्जॉय करायला चालू केलं. सर, तुम्हाला आयडियल बिझनेस पर्सनॅलिटी आणि जीवन गौरव पुरस्कार मिळाले, त्याक्षणी काय फील झालं? हे जे पुरस्कार मला मिळाले, ऍक्च्युली मला ते खूप कमी वयात मिळाले. बाय एक्सपिरियन्स किंवा माझा जो सोशल नेटवर्क आहे त्यांनी बऱ्याच लोकांनी मला रेकमेंड केलं. तिथे गेलो आणि मी तिथे विनर झालो किंवा मला त्यांनी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा दिलं. कुठल्याही अवॉर्ड जेव्हा मला मिळते किंवा कुठेही पुरस्कार मिळतो किंवा छोटा बुके जरी मिळाला तर मी, बरेच लोक असे समजतात की मी खूप अचीव्ह केलं किंवा मला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला, आता बस, आता मी एका यशावरती पोहोचलो. मला तिथं एक्झॅक्टली अपोजिट वाटतं की ही सुरुवात आहे. आता मी झिरोतून आलो ह्या लेवलला, तर इथून पुढे माझी ग्रोथ होणार आणि ती जी जबाबदारी मला कुणीतरी दिलेली असते पुरस्काराच्या स्वरूपात, तर ती जबाबदारी मेंटेन करणं आणि त्याच्यात ग्रोथ करणं ते मला चॅलेंजिंग वाटतं. आणि मग पुढे मी वाट चालू, म्हणजे एक इंग्लिश ऑथर आहे विल्यम वर्ड्सवर्थ, त्याचं एक वाक्य आहे की वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे मला झोपायच्या पूर्वी खूप चालायचं आहे. आता जे मिळालेलं ते यश फायनल नाहीये, इथून सुरुवात आहे. मला अजून खूप चालत राहायचं. तर ते मी खूप कमी वयात 10वीला असताना मला एका सरांनी सांगितलेली ही पोयम, ती मी आजपर्यंत फॉलो करतोय. थेरी तुम्ही जगत असाल. सर, तुम्हाला बेस्ट कपल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाला, त्यात तो मॅमचा सपोर्ट तुम्हाला किती इम्पॉर्टंट वाटतो? मोर दॅन 50% मॅडमचा सपोर्ट आहे. माझ्या 100%मध्ये 50% जास्त वाटा सिंहाचा वाटा तिचा आहे. कारण का ती घर सांभाळते, म्हणून तर मी हवेत उडू शकतो. आणि हवेत उडणाऱ्या प्रत्येक पक्षाला माहित असते की आपल्याला शेवटी घरीच घर परतायचं. आणि आमची घरातल्यांची, आईची असेल किंवा मुलांची असेल, ती माझी लाईफ पार्टनर आशा लता आहे, ती काळजी घेते, म्हणून तर मी बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे माझ्या यशामध्ये तिचा 100% वाटा आहे असं मी मानतो. सर, इतके सक्सेसफुल असून सुद्धा डाऊन टू अर्थ, त्याबद्दल सांगा. डाऊन टू अर्थ असायचं कारण असं आहे की मी सुरुवातीपासून कष्ट केल्यामुळे मला कष्टाची चीज आहे. आणि माझ्या प्रिन्सिपल नुसार छोट्यातला छोटा व्यक्ती, जो कुठल्याही जातीचा असू देत, तो उच्चवर्णीय असू देत किंवा दलित समाजाचा असू देत, तो व्यक्ती आहे, तो ह्युमन आहे आणि त्याला पण जगायचा अधिकार आहे, त्याला पण रिस्पेक्ट मिळवायचा अधिकार आहे. हे मी प्रिन्सिपल आत्मसात केलेलं आहे. आणि प्रत्येकाला मी, अगदी चहा आणून देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मी रोज थँक्यू म्हणतो. किंवा कंपाऊंडर असेल, वेटर असेल, शिपाई असेल, अगदी गेटवरच्या सिक्युरिटीला नमस्कार केला की मी त्याला सुद्धा नमस्कार करतो. तर प्रत्येक व्यक्तीला एक व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू त्याला दिली. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही रिस्पेक्ट दिला, तुम्ही करोडपती आहेत. तर फॉर एक्झाम्पल तुमचा एक मित्र आहे, तो बॅरिस्टर आहे, मैत्रीण आहे ती कलेक्टर आहे, तर ती तुम्हाला काहीच किंमत देत नाही. तर तुम्ही जनरली म्हणता ती कलेक्टर असेल तर तिच्या घरात, माझ्यासमोर तिनं ऍटिट्यूड दाखवायचं नाही. कलेक्टर असू देत किंवा साधं ती क्लार्क असू देत, ते क्लार्क जी आहे तिने तुम्हाला रिस्पेक्ट दिला की तुमच्या मनामध्ये तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो. ती तुमची बेस्ट फ्रेंड होती. तुम्ही तिला काळजी करायला चालू करता, तुम्ही तिला रिस्पेक्ट देता. म्हणून तुम्ही किती मोठा आहात याला व्हॅल्यू शून्य आहे. तुम्ही किती नंबर आहात, तुम्ही समोरच्याचा आदर किती करता, घरच्यांचा आदर किती करता, याच्यावरती तुमची व्हॅल्यू ठरते. आणि ती मी लाईफस्टाईल अचीव्ह केल्यामुळं मी कितीही मोठा झालो तरी सुद्धा मी ग्राउंडवरतीच आहे. आणि मित्र असतील, फॅमिली असेल, सगळ्यांशी मी मिळून मिसळून आहे. ते माझं विश्व आहे. सर, आता भारतीय विद्यापीठ बद्दल सांगा. भारतीय विद्यापीठ न मला कॉन्फिडन्स दिला. मी ज्यावेळेला बीकॉम म्हणून ज्यावेळेला भारतीय विद्यापीठमध्ये गेलो,
जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की डॉक्टर पतामराव कदम यांनी खूप मनापासून ते सुरुवातीचे कालावधी आमची सेकंड बॅच असल्यामुळे खूप मनापासून त्यांनी लक्ष दिलं होतं. आठवड्यातून एकदा दोनदा येणार, वर्गात बसणार, आमच्या शेजारी बसलेले आहेत, ते अगदी वन टू वन ओळखायचे, आम्ही पूर्ण नावानिशी ओळखायचे. तर त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट होता. आणि त्या कॉलेजने मला भरपूर काय काय दिलं, कॉन्फिडन्स दिला, स्टेज डेअरिंग दिलं, जे काम करताना लाजायचं नाही हे मला शिकवलं. आणि त्यावेळेचे डॉक्टर नितीन नाईक म्हणून आहेत, मला पण असतील, तर त्यांनी पण म्हणायचे की लाजायचं नाही, तुम्ही रस्त्यावरती उतरून काम करा. आम्ही कॅस्ट्रॉलचं पाऊच लॉन्च केले होते, त्याला नितीन नाईक सर मला म्हणले की तुम्ही रस्त्यावरती उभारून तुम्ही विका, तुम्ही लाजायचं नाही, तुम्ही लाजलात की तुम्ही फेल गेलात. म्हणजे नाईक सरांचा सुद्धा मला खूप सपोर्ट होता. आणि तिथं स्टेज डेअरिंग वाटलं, लाज मोडली. नाईक सर म्हणायचे की तुम्हाला जर लाज वाटत असेल तर तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही लाज घरामध्ये खुंटीला अडकून या. कारण का तुम्ही बाहेर आले की तुम्हाला तुमची कॅपॅसिटी लायकी प्रूव्ह करायची आहे. तिथं तुम्ही असं म्हणू शकता की मी बॅरिस्टर आहे, मी राजा आहे, मी किंग आहे, माझा वडील असा आहे, असं नाही. तुम्ही झिरो आहात, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ते नाईक सरांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स दिलं होतं, त्याचा मला आजही फायदा होतो. सर, तुम्ही आता म्हणजे दरवर्षी किंवा दर 6 महिन्यात तुम्ही आता ट्रिपला वगैरे जातात, त्यामध्ये तुम्हाला असं कोणती ट्रिप अजूनपर्यंत लक्षात आली? जसं मी म्हणलं की तुम्ही जेवढं फिराल तेवढं तुमचं नॉलेज वाढतं, तेवढं तुम्हाला कल्चर अंडरस्टँड, तुम्हाला तुम्ही जसं फिराल तसं लक्षात येईल की तुम्हाला अजून भरपूर काही फिरायचं आहे. कारण का तुम्ही फक्त इंडियामध्येच फिरत असेल तर महाराष्ट्रात काही काही जण महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले नाही. माझे जवळपास 12 कंट्रीज झालेले आहेत. माझ्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी मला अगदी प्रत्येक टूरला त्यांनी मला जायला सांगितलं. कारण का माझे डीलर असायचे, त्यांच्यासोबत मिळून मिसळून किंवा त्यांच्याशी हॅपीली तुम्ही राहा, त्यांचं मी आभारी आहे. आणि मी वैयक्तिक सुद्धा 3 ते 4 फॉरेन टूर केल्या. सगळ्यात मला बेस्ट कंट्री जी वाटली ती तो जो देश आहे तो जर्मनी वाटला. जर्मनीमध्ये एकदम पीस ऑफ माइंड आहे, तिथली लोक खूप कॉपरेटिव्ह आहेत कम्पेअर टू अदर युरोपियन कंट्रीज. जर्मनी मला खूप रेसिडेन्शियलच्या दृष्टिकोनातून पण चांगली वाटली. लोक एकमेकाच्या नादाला अजिबात लागत नाही, चोरी मारी तिथं खूप कमी आहे, निसर्ग सौंदर्य खूप आहे, क्लायमेट तिथं खूप चांगलं आहे आणि ग्रीनरी आहे तिथं. या सगळ्या गोष्टी मला जर्मनीमध्ये मला आवडल्या. मी विथ फॅमिली गेलो होतो, मिसेस सोबत गेलो होतो. युरोपमध्ये 4 कंट्री मी बघितले आणि मला सगळ्यात बेस्ट जर्मनी ही कंट्री आवडली. त्यामुळे बऱ्याच लोकांना सांगत असतो की तुम्ही जर्मनीमध्ये सेटल व्हा. सर, आता ओळ आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सेगमेंटकडे, त्याचं नाव आहे रॅपिड फायर. डिसिप्लिन की टॅलेंट? डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर टॅलेंट, आता एक आपण लहानपणी मराठी शाळेमध्ये अशी एक म्हणलेली असते की विद्या विनयाने शोधते. पण वाक्य ऐकतो आणि इग्नोर करतो, परंतु त्यात तुमच्या आयुष्याचं सार आहे. तुमच्याविषयी विद्या आहे परंतु तुमच्याविषयी विनय नाहीये. तुम्ही 1 नंबर वर्गात काढता परंतु सरांना जर खडू मारता तर सर त्याला खरंच वर्गाच्या बाहेर काढतात. सरांच्या मनातून तो उतरतो. तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देऊन बोललं पाहिजे, सिनियरचा आदर केला पाहिजे, तुमचे कलिग्स असतील त्यांना पण तुम्ही सोबत घेऊन चाललं पाहिजे. तर तो डिसिप्लिन हे खूप महत्वाचं आहे. बुक्स की रिअल लाईफ एक्सपिरियन्स? डेफिनेटली रिअल लाईफ एक्सपिरियन्स. बुक्स मध्ये पण तुम्हाला एक्सपिरियन्स जे ऑथरचा सांगण्यात आलेला असतो, परंतु तुम्ही स्वतः जे काय अंडरस्टँड करता, तुम्ही स्वतः जग बघता, तुम्हाला रिअल एक्सपिरियन्सला मी कधी पण प्राधान्य देईन. मार्केटिंग की सेल्स, कोण जास्त पॉवरफुल? मार्केटिंग पॉवरफुल आहे. कारण मार्केटिंगमध्ये स्ट्रॅटेजीज असतात, मार्केटिंगमध्ये प्लॅन्स असतात, मार्केटिंगमध्ये ऍडव्हर्टायझिंग असतं, मार्केटिंगमध्ये फोरकास्टिंग असतं, मार्केटिंगमध्ये बॅक स्टडी असतो, आणि मग सेल त्याच्यानंतर त्यातला एक पार्ट आहे किंवा त्याच्यानंतरची प्रोसेस आहे. त्यामुळे मार्केटिंगला मी कधी पण प्राधान्य देईन. सक्सेस इन 1 वर्ड? सक्सेस म्हणजे हार्डवर्क असंच मी म्हणेन. आता काही लोक म्हणतात की स्मार्ट वर्क, परंतु स्मार्ट वर्क करताना सुद्धा वर्क लागतं आणि ते हार्ड करावं लागतं. त्यामुळे मी हार्डवर्कला प्रेफरन्स देईन. तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन पुढे हार्डवर्क करायचं, तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल. रिस्क घेणं की सेफ घेणं? रिस्क घेणं ह्याला मी प्रेफरन्स देईल. कारण का त्याचे रिस्कचे एक कहावत आहे की हाय रिस्क हाय प्रॉफिट, लो रिस्क लो प्रॉफिट. मग रिस्क ही तुम्हाला लाईफ मध्ये घ्यावीच लागणार. कॅल्क्युलेटेड रिस्क ही घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मेंटॉर कोणतरी लागतो, मार्गदर्शक लागतो. टीम वर्क की लिडरशिप? टीम वर्कला मी प्रेफरन्स देईल. कारण टीम वर्क तुम्ही जर चांगलं केलात, टीमला जर सोबत गेलात तरच ते तुम्हाला लिडर मानणार आहेत. बरेच मॅनेजर जे असतात ते फक्त काम सांगतात, तिथे टीम वर्क घडत नाही. त्यामुळे
देर आर ऑलवेज बॅड मॅनेजर्स म्हणलं जातं. त्यामुळे लीडर म्हणजे सगळ्यांना लीड करणारा, सोबत घेऊन जाणारा. त्यामुळे मी लीडरला प्रेफरन्स दिली. स्ट्रिक्ट बॉस की फ्रेंडली लीडर? फ्रेंडली लीडर म्हणजे प्राऊड टू से की मी आतापर्यंतच्या माझ्या 26 वर्षाच्या करिअरमध्ये माझ्या टीम मध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त टीम मेंबर्स होऊन गेले असतील. अगदी पहिल्या वर्षामध्ये जो एक्सपिरियन्स केलेला जो स्टुडंट असेल किंवा व्यक्ती असेल तर तो मला आजही भेटला तर तो म्हणजे सर मी तुमच्यामुळे शिकलो, मी तुम्हाला फॉलो करतो. कारण मी कधीही कोणावरती बॉसगिरी, दादागिरी, मला हे पाहिजे ना तर मी तुला काढून टाकतो किंवा मला हे सेल्स द्या नाही तर तू घरी जा, असं कधीच म्हणलं नाही. त्यांना अंडरस्टँड करून त्यांना कसं करायचं हे शिकवून त्यांच्याकडनं प्रेमानं करून घेतलंय. त्यामुळे मी फ्रेंडली रिलेशन ठेवूनच सगळ्यांच्याकडनं सेल काढतो. आता खूप पर्सनल क्वेश्चन, सांगली की तासगाव? तासगाव. कारण का डेफिनेटली आपण ज्या गावात वाढलेलो असतो, माझं 40 वर्ष माझ्या लाईफमध्ये तासगाव मध्ये गेली, त्यामुळे तासगावची जी अटॅचमेंट आहे, तासगाव मधले जे मंदिर आहेत, गणपती आहे किंवा मित्रमंडळी जे आहेत किंवा गल्लीतले जे मित्र आहेत त्याचे अटॅचमेंट जास्त आहे. फक्त सांगली आता ही कर्मभूमी झालेली आहे, त्यामुळे सांगलीमध्ये जरी असतो तरी तासगावची ओढ ही राहतेच राहते. तर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यावर खूप खूप थँक्यू. सर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं ते? मला इथं खूप छान वाटलं. मी एक्सपेक्टेशन ज्या केल्या होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा हा छान स्टुडिओ मॅडमनी सेटअप केलेला आहे. प्रीती मॅडम ह्या खूप ऍक्टिव्ह असतात, आपल्याला माहितीच असेल. परंतु त्यांना ह्या नवीन स्टार्टअपसाठी माझ्या खूप शुभेच्छा. आणि मी सांगतो आज सगळ्यांसमोर, तुम्ही 100 जेव्हा एपिसोड शूट कराल त्यावेळेला तुम्हाला वाक्य आठवेल की तुम्हाला खूप सक्सेस मिळणार आहे, तुम्ही राईट ट्रॅकला आहात. मला इथे बोलवल्याबद्दल प्रीती मॅडमचं आणि प्रीती मॅडमच्या टीमचं, त्यांच्या बंधुराजांचं खूप खूप आभार आहे. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू. आणि पुन्हा एकदा मला याची संधी मिळेल 100 एपिसोड ज्यावेळेला होतील त्यावेळेला मी स्वतःहून येईल. थँक्यू. तर आज सरांशी बोलताना मला असं वाटलं नाही की मी पॉडकास्ट घेते. मला वाटतं की आम्ही ऍज म्हणजे फ्रेंडली चर्चा करतोय आणि खूप कम्फर्टेबल वाटलं. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काय क्वेरीज असतील या एपिसोड बद्दल तर कमेंट करा, सर नक्की त्याला रिप्लाय देतील. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर, स्टे इन्स्पायर्ड. थँक्यू सर.